एवढी लाईन आहे, ही लाईन कशासाठी आहे? गर्दी आहे भाई. आपली फर्स्ट ऑर्डर आली आहे, तुम्हाला दाखवतो आता याची टेस्ट कशी. हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. माय नेम इज अंकित आणि आज आपण विजिट करणार आहोत मोस्ट लव्ड फूड स्पॉट्स इन मुंबई. ते पण सगळे डिशेस अंडर 500 रुपीच्या बजेटमध्ये तुम्हाला भेटतील. जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल किंवा तुम्ही मुंबईमध्ये फिरायचा प्लॅन करत असाल किंवा येत असाल आणि जर तुम्ही हे प्लेसेस विजिट नाही केलेत तर प्लीज ह्या प्लेसला विजिट करा, फूड स्पॉट्सला. आणि ह्या ॲक्च्युली काही स्पॉट्सचं रिकमेंडेशन मला माझ्या मित्रांनी दिलं आहे. काही स्पॉट्स मी ऑलरेडी पर्सनली विजिट केलेत आणि 2-3 स्पॉट्स ऑलरेडी ओव्हर हाईप्ड आहेत, ते सगळ्यांना माहितीच आहेत जे पण मुंबईमध्ये राहत असतील. आणि तुम्हाला खूप चांगल्या व्हरायटीजचे डिशेस बघायला भेटतील या ब्लॉगमध्ये. मोमोज, समोसा, डोसा, कुठे काय चांगलं भेटतं. तर ह्या ब्लॉगला लास्टपर्यंत नक्की बघा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा प्रकारचे ब्लॉग बघण्यासाठी. आणि मी माझा इंस्टाग्राम अकाउंट पण टाकतो, प्लीज डू फॉलो ऑन माय इंस्टाग्राम ID. तर चला विदाऊट टाईम वेस्ट करून सुरू करूया आपल्या या ब्लॉगला. चला, जर तुम्ही चाट लवर असाल तर ही जागा खास तुमच्यासाठी, चाट लवरसाठी. सायन, माटुंगा, दादरवाडी ही जागा माहिती असेल. जे पण इथे कॉलेजचे स्टुडंट आहेत त्यांनी इथे नक्की आले असतील. मी पण इथे माझ्या कॉलेजच्या टायमाला 1-2दा आलो आहे. मी सोमवारला होतो पण मी 1-2दा आलो आहे. इथे माझे कॉलेजचे फ्रेंड्स इथे पण होते माटुंगा खालसा कॉलेजमध्ये. तर ॲक्च्युली सगळंच भेटतं, स्वीट्सपासून कटलेटपासून. पण आपण इकडला आज छोले समोसा ट्राय करणार आहोत. आपण इथे आलो आहोत, बघा, गुरुकृपा स्नॅक्स कॉर्नर. सायन ऑर्डर दिली आहे आपल्या छोले समोसाची आणि बघूया आता येते. आणि इकडे ॲक्च्युली स्वीट्स पण चांगले भेटतात. तर माझी फेवरेट स्वीट्स आहे रसमलाई. तर आपण आधी छोले समोसा ट्राय करूया आणि त्याच्यानंतर आपण रसमलाई ट्राय करूया, ठीक आहे? चला, तुम्हाला दाखवतो छोले समोसाची टेस्ट आणि किती रुपयाला भेटते ते पण सांगणार. चला. गर्दी आहे भाई. आपली फर्स्ट ऑर्डर आली आहे, तुम्हाला दाखवतो आता याची टेस्ट कशी आहे. आणि ही काही ओनली ₹72 रुपीजमध्ये आपले छोले समोसे आले आहेत. तर खाऊया, तुम्हाला टेस्ट सांगतो कशी आहे. या छोले एकदम एक नंबर आहे. थोडीशी आंबट टँगी टाईप येते आणि छोले समोसा कॉम्बिनेशन जर तुम्ही खाल्लं ना एक नंबर. ॲक्च्युली त्याचे कॉम्बिनेशन एक चांगलं लागतं आहे. 75 रुपीमध्ये तुम्हाला काय पाहिजे, एक नंबर. छोले समोसा खाऊन झालेत आपले, त्याची टेस्ट एक नंबर आहे. आता आपण ट्राय करणार आहोत तिकडली स्पेशल, जी माझी पर्सनल फेवरेट आहे, रसमलाई. 2 पीस भेटतात आणि याची प्राईस आहे फक्त 60 रुपये. 60 रुपयामध्ये तुम्हाला 2 पीस भेटतात. आणि आता टेस्ट सांगतो तुम्हाला कशी याची. टेस्ट पण काही चांगली आहे, खूप चांगली टेस्ट आहे याची. जर तुम्ही पण स्वीट लवर आहात तर तुम्ही इथे स्वीट ट्राय करायला येऊ शकता, ठीक आहे? आता जरा खाऊया आणि भेटूया नंतर. गाईज, आता आलं आपण सेकंड आपल्या प्लेसमध्ये. मला ना साऊथ इंडियन फूड खूप आवडतं. त्याचे जे त्याच्यामध्ये डोसा आणि मेंदू वडा माझं स्पेशल आहे. आणि त्यांची जी चटणी असते खोबऱ्याची ना, ती मला खूप अतिशय आवडते. मी अशी पण खाऊ शकतो नॉर्मल. तर आता आपण आम्हाला माटुंगा येते, स्टेशनच्या अगदी जवळ आहे, 2 मिनिटाच्या अंतरावर. मी हे रेस्टॉरंट पॅक असतं. पण ऑर्डर केलं आहे तर ती ऑर्डर आल्यावर दाखवतो. एक वेगळा असा डोसा ऑर्डर केला आहे आणि इकडली स्पेशल अशी फिल्टर कॉफी ऑर्डर केली आहे. तर आपण ती ट्राय करूया आणि तुम्हाला त्याची सांगतो त्याची टेस्ट कशी आणि काय प्राईस आहे वगैरे. आणि त्या डोशाचं नाव पण सांगतो. बघा गाईज, आपली इकडली स्पेशल फिल्टर कॉफी आली आहे. आता आपण ती ट्राय करूया. जे पण कॉफी लवर असतील त्यांना मी सांगतो कशी आहे कॉफी. एक नंबर स्ट्रॉंग आहे एकदम. बाहेर पाऊस पण पडतोय. एक नंबर कॉम्बिनेशन. गाईज, आपला डोसा आला आहे आणि या डोसाचं नाव असं आहे उलुंडू डोसा. आणि या डोसा इकडला बेस्ट डोसा आहे, बेस्ट सेलिंग डोसा आहे इकडला. टेस्ट करून बघूया आणि तुम्हाला दाखवतो कसं आहे. जसं आपण घरी बनवतो तसंच काइंड ऑफ आहे. पण ह्याच्यात जे मसाला त्याने यूज केलेत ना ते खूप चांगले आहेत, छान आहेत ते. आणि यांची चटणी, याची स्पेसिफिक मी चटणी बोललो तुम्हाला मला आवडते, ही चटणी तर बेस्ट आहे यांची. गाईज, आपलं बिल आलं आहे. कॉफी फक्त 33 रुपये फिल्टर कॉफी. आणि हे बघा, घी उलुंडू डोसा फक्त 92. हाय गाईज, मुंबई बोलली तर वडापाव हा फेमस आहे. मुंबईतला तुम्हाला सर्व गल्लोगल्लीत एक वडापावचा स्टॉल तर भेटणारच. आणि सगळ्या ठिकाणी जर तुम्ही खाल ना, तुम्हाला एक वेगळी चव
सगळीकडे भेटेल, सर्वात बेस्ट वडापाव मुंबईमध्ये भेटतो. तर म्हणूनच आपण आलो आहोत मुंबईतला सर्वात फेमस वडापाव कॉर्नर अशोक वडापाव, जो की दादरला आहे. आणि गाईस तिकडे लिटरली ना वडापाव खायला लाईन असते, लाईन म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता वडापावसाठी लाईन. हा बघा, हे कीर्ती कॉलेजच्या बाजूला वडापाव. आणि हे बघा हा असा समुद्र. तुम्ही वडापाव घेऊन इथे बसून खाऊ शकता मस्त आणि एन्जॉय करू शकता सनसेट, सनराईज आणि हा बीच व्ह्यू आपला सुंदर असा. मुंबईचं जे कॉम्बिनेशन आहे वडापाव आणि सी व्ह्यू, हे तुम्ही एकत्र अनुभवू शकता मुंबईच्या मोस्ट फेमस वडापावला भेट देऊन. आपण पण लाईनमध्ये उभं राहूया आणि वडापाव घेऊया आणि मग मी तुम्हाला सांगतो वडापावची टेस्ट कशी आहे. ठीक आहे, चला. तर वडापाव घेऊन आलो आहे. 5 मिनटं लाईनीमध्ये उभं होतो वडापाव घ्यायला. बघूया तर वडापाव कसं आहे, काय आहे वडापावमध्ये. अच्छा, थोडा चुरा बिरा दिला त्यांनी, लाल. बघूया खाऊन. तुम्हाला बोललो ना, मुंबईमध्ये तुम्ही कुठे पण वडापाव खावा, सगळ्या ठिकाणी की तुम्हाला चव बेस्टच भेटतात. सगळ्या ठिकाणी काय ना काय ते तुम्हाला युनिक अशी चव आढळेल, चटणीमध्ये किंवा त्यांच्या भाज्यांमध्ये. वडापावच्या बेस्ट वडापाव तुम्ही अजून बघू शकता. अजून लाईन खूप लाईन आहे अजून. आपण इथे वडापाव घेऊन साईडला उभा आहे, खातो आहे. आणि मला वडापाव खूप चांगला आहे, टेस्टी आहे. गाईस, आता आपण आलो आहे सर्वात बेस्ट स्ट्रीट फूड असणारं, सगळ्यांचं आवडतं स्ट्रीट फूड असणारं मोमोज खायला. आपण ॲक्च्युली आता बँड्रामध्ये आलेलो. तर बँड्राला एक आहे केपचाकी मोमोज करून, तिकडे मी आधी पण एकदा खाऊन गेलो. तिकडे मोमोज बेस्ट आहेत आणि फ्रायडे सॅटर्डे संडेमध्ये तिकडे काहीतरी प्रॉन्स स्पेशल पण भेटतात. पण त्यांचं बेस्ट सेलिंग आहे चिकन पॅन फ्राईड, तर ते आपण ट्राय करूया. आपण आधी पण ऑलरेडी ट्राय केलं आहे, पण 6 पीसमध्ये येतात आणि याची प्राईस काहीतरी 210 आहे. 210मध्ये तुम्हाला हे मोमोज भेटतील. टेस्ट करून तुम्हाला सांगतो कसे आहे ते मोमोज. खूप छान आणि क्रंची आहेत. मला स्टीम मोमोज आवडत नाही, पण इकडे स्टीम मोमोज बेस्ट आहे बोलून. हाय गाईज, आता आपण आलो आहे शोरमा खायला. इथे 2 टाईपचे शोरमा भेटतात, व्हेज आणि नॉनव्हेज. पण आज संडे आहे तर आपण नॉनव्हेज शोरमा ट्राय करणार आहोत. इथे मी फर्स्ट टाईम आलो आहे चकाला, तर पण इथे फर्स्ट टाईम आलो आहे. तर बघूया आता ही टेस्ट कशी आहे. तर जाऊया आतमध्ये. या काहीच आपण इथे आलो आहे हिट अँड रनमध्ये. आपण शोरमा ऑर्डर केला, पण इथे ॲक्च्युली डायनिंग पण अवेलेबल आहे. तर आपण डायनिंगमध्ये आलो आहे. इथे तुम्ही बघू शकता डायनिंग एकदम फुल वाईब आहे. आणि इथे शोरमासोबत आपण स्पेशली शोरमा खायला आलेलो, पण शोरमासोबत इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हेज, चायनीज, लेबनीज प्रकार क्युझिन भेटू शकतं. आणि इथे व्हेज नॉनव्हेजमध्ये खूप सारे व्हरायटीज पण आहेत. तर या तुम्ही नक्की या. आपण आता चिकन शोरमा ऑर्डर केला आहे. चिकन स्पेशल शोरमाची इकडली स्पेशल शोरमा आहे. त्याची प्राईस आहे 200 रुपीज. तर कम्पेअर टू अदर शोरमा प्राईस जास्त आहे. तर बघूया टेस्ट कशी आहे, बिकॉज हे बेस्ट सेलिंग आहे शोरमासाठी, म्हणून आपण इथे आलो आहे. आपल्या एका फ्रेंडनी रिकमेंड केलेलं. तर बघूया आता आपण ऑर्डर केलं चिकन शोरमा, तर येते आपलं. ठीक आहे, अशा प्रकारे आपला शोरमा आला. इथे क्वांटिटी जास्त आहे, फुल गाईज लोडेड शोरमा आहे. एक व्हेजीस जास्त दिसतात. शोरमाची प्राईस जास्त असते कारण काही ह्याच्यातनं खूप एक्झॉटिक आणि प्रीमियम व्हेजीस आहेत त्यांनी यूज केले. बघूया आता टेस्ट करून कसं आहे. मेयो व्हेजीस आणि चिकन एकदम बेस्ट प्रमाणात त्यांनी फीड केलं आहे. यम आहे एकदम यम. जी प्राइस घेत आहेत ना ते लोक 200 रुपीजची वर्थ आहे खरंच. मी तुम्ही नक्की विजिट करा एकदा इथे. तर गाईज, लास्ट बट नॉट द लिस्ट, आता आपण एक डेझर्ट खायला आलो आहे. हे थोडं हेल्दी डेझर्ट असणार आहे. आईस्क्रीम वगैरे काय नाही. आपण आलो आहे बँड्राला योगर्ट फूड. आपण योगर्ट खायला आलो आहे. तर हे ॲक्च्युली लो कॅलरीजमध्ये भेटेल. जे पण डाएट फ्रीक वगैरे असतील त्याच्यासाठी बेस्ट डेझर्ट आहे.
आपण ऑर्डर केलं आहे व्हॅनिला फ्लेवर डेझर्ट. तर बघूया आता कसं येते. काही आपलं योगर्ट आलं आहे. टेस्ट चांगली आहे, एकदम हेल्दी आणि गिल्ट फ्री योगर्ट आहे. मी फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे. आम्हाला टॉपिंग माझ्या एका फ्रेंडनी मला सजेस्ट केलेलं. चांगलं आहे. 250 रुपीजच्या आसपास आहे. जसे तुम्ही टॉपिंग्स ॲड कराल ना तशी त्याची प्राईस वरती खाली होत राहते. तर आपण हे बोबास करून घेतले काहीतरी. त्या फ्रेंडनी मला सजेस्ट केलेलं, मला त्याचं नाव पण नव्हतं माहिती. तर हे जे आहेत ना ते तोंडात टाकले की आपोआप असे डायरेक्ट फुटतात आणि डायरेक्ट खाली. एक नंबर फिलिंग आहे. ट्राय करा तुम्ही पण. हाय गाईज, वी हॅव कम टू एंड ऑफ दिस व्हिडिओ. आज खूप खाल्ले, पोट खूप भरलं आहे. आता नॉर्मल पान खाऊया आणि या व्हिडिओला इथेच एंड करूया. आज आपण टोटल 6 ठिकाणी गेलो. 6 ठिकाणी 6 जे बेस्ट मुंबईमधले फूड स्पॉट आहे तिकडे आपण व्हिजिट केले. तिकडले आपण फूड टेस्ट केले. ते ॲक्च्युली पर्सनली माझे फेवरेट होते. माझ्या प्रेफरन्सनुसार होते, माझ्या टेस्टनुसार होते. तुमची पण चॉईस वेगळी असू शकते. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही ऑलरेडी त्या ठिकाणी गेलात तर. आणि जर तुमचं जायचा प्लॅन असेल तरी मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला गाईड करेन किंवा काय कसं करायचं आहे, कसं जायचं आहे. तर ह्या ब्लॉगला इथेच एंड करूया. जर तुम्हाला असे ब्लॉग बघायचे असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला ह्याचा पार्ट 2 पाहिजे तरी पण मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला पार्ट 2 लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आपण अजून काही स्पॉट्स डिस्कवर करूया. ठीक आहे, चला या ब्लॉगला इथे संपवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. I can feel the blood creeping up from the heathens. Got will, got fight, got pride, got reason. If they wanna go eat, then you know I'm gon' feed them. If you're coming for me, hope you're ready for a demon. I got eyes in the back of my head, I'm seeing. Take me for granted and you know I'm leaving. I'ma take what's mine with the webs I'm weaving.